शिवसुता हे गणनाथ नमन तुला मोरया
रात्रीची वेळ जाऊनी झाली बघा ती पाट ग रात्रीची वेळ जाऊनी झाली बघा ती पाट ग झाली बघा ती पाट सूर्याची किरण पडली आवरा शृंगार ताट ग सूर्याची किरण पडली आवरा शृंगार ताट ग सूर्याची किरण पडली आवरा शृंगार ताट ग सूर्याची किरण पडली आडवा शृंगार ताट ग गोठ्याची उघडून दार भरा दुधाचे माट ग गोठ्याची उघडून दार भरा दुधाचे माट ग गोठ्याचे उघडून दार भरा दुधाचे माट ग गोठ्याचे उघडून दार भरा दुधाचे माट ग हिरा तारा चंद्रा मिळवणे जाऊ चला बाजारी ग हिरा तारा चंद्रा मिळवणे जाऊ चला बाजारी ग हिरा तारा चंद्रा मिळाली जाऊ चला बाजारी ग हिरा तारा चंद्रा मिळाली जाऊ चला बाजारी ग भर पाऊल उचलून चाडू या मोनेचा घाट ग भर पाऊल उचलून चाडू या मोनेचा घाट ग भर पाऊल उचलून चढूया या मोनेचा घाट ग भर पाऊल उचलून चढूया या मोनेचा घाट ग होय आपल्याला तर कोण म्हणतात 3 ताल शब्द पाताल मध्ये भ्रमण करणारे श्रीकृष्ण भगवान या पृथ्वी तलावरती असुरांचा नाश करण्यासाठी देवकीच्या पोटी 8वा अवतार म्हणून श्रीकृष्ण भगवान घेतला आहे. तरी आपल्या संगतीचा सवंगडी सुदामा कोठे आहे अद्याप पत्ता नाही. प्रथम त्याला आरोली मारून पाहतो. अरे म्हटला सुदामा, अरे हे म्हटल्या सुदामा. सुदामा नाव काढतात सुदामा आपल्या सर्व संगतीच्या सवंगड्यांना घेऊन तू मला गोकुलात भेट. येतोच तर मी. आपल्या सवंगड्यांचं श्रीकृष्ण भगवानाने सांगितलं आहे की आपल्या सवंगड्यांना घेऊन गोकुळात भेटण्यासाठी. तरी सर्वप्रथम मी माझ्या दोन्ही सवंगड्यांना आवडे देऊन पाहतो. अरे वाकड्या बोबड्या हे काय असं ऐकणार नाही. हे काजू केला असेल कुणाला तरी. अरे वाकड्या बोबड्या काय म्हणता ऐकत नाही बा. अरे वाकड्या बोबड्या आला कुठून तरी येता आवाज येतोय कुठून तरी. आंबतवरून आलं. कारे सुदामा हाक मारतो वाकडा बोबड्याला. कारे सुदामा हाक मारतो वाकडा बोबड्याला. मारतो वाकड्या बोबड्याला. कारे सुदामा हाक मारतो वाकड्या बोबड्याला.
सोडून लावली होती चढ्याच्या माळाला गुर सोडून लावली होती चढ्याच्या माळाला अरे सुदामा हाक मारतो वाकड्या बोबड्याला अरे सुदामा हाक मारतो वाकड्या बोबड्याला काली का पीला गाय चुकली देवटे पीला काली का पीला गाय चुकली देवटे पीला रामा हाक मारतो वागे कारे सुदामा हाक मारतो वागड्या बोबड्याला चोरता काटा टुपला माझ्या डाव्या पायाला चोरता काटा टुपला माझ्या डाव्या पायाला सुदामा हाक मारतो वाकड्या बोबड्याला कारे सुदामा हाक मारतो वाकड्या बोबड्याला विटी दांडूचा खेळ मांडला चाळीच्या माळाला विटी दांडूचा खेळ मांडला चाळीच्या माळाला अरे सुदामा हाक मारतो वाकड्या बोबड्याला अरे सुदामा हाक मारतो वाकड्या बोबड्याला हॅलो, कृपया इकडे लक्ष द्या. श्री प्रमोद काशीराम मांडवकर गावचे पाटील यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. तमाशा मंडळाचे अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. अरे तुम्हाला बोलवली कशाला तुम्ही सांगता? हाय आपल्याकडे लय टाईम. मी काय म्हणताय, मी तुम्हाला आवाज वाढवतो, तुम्ही होता कुठं? अरे तुला काय सांगू, हे आपली गाय कुठली होती ना पंदी. ही गाय आहे? हो. मला नंदी बैल वाटतोय. अरे ही गाय आपली, तिला एकीला शोधून आणलो, एक तांबूबाई चुकले. कुठं चुकले? अरे तुला काय सांगू, अरे हा वाकड्या हा. तिला या इथं नदीवर घेतला. हा. मी तिला घेऊन आला. हा. आणि मी तसा सोनारवालीकडनं शेवलवालीकडनं गेला उगवतवाडीत. काय बोलतोय? हा उगवतवाडीत गेला. हा. आणि तांबू गाय काय आपली कुठं दिसत नाही. कुठं गेले? घरचे लोक काय सासू आणायला झाडते दिसेल का? तिला निघा पाठवली. हा ते काय? अरे तिला गेला पुढं गेला. हा. आणि तो बालगुळे आहेत ना, बालगुळे सुनील बालगुळे. आपलं डमडमवालं? हा दमदमवालं. हा, तिच्या- त्यांचा आवाज काहीतरी मला होता. हा. आज काय मिरच्या वांगे लावल्या होत्या. हो लावले त्यांनी, वांगी आणली होती काय? वांगी होती ना. मग? अरे त्यांच्या आवाज काय, मी आपल्या तिकडून येतोय, बोंडा बिंडा घेतली ना, चुकी येतोय तिकडून बोंडा काय. कुठली बोंडा? अरे काजूचे. काजूची, मला वाटलं दिव्याची का हा, काय? तिकडून आला. हा. तो सुनील बालगुळे आहेत ना, हो. त्यांच्या बायकोन मला आवाज दिला. काय? ओ भाऊ तू काय स्वतः. हो भाऊ काय स्वतः? मला वैदून नाही, आमची गाय चुकली. हा. अहो ही बघा, ही गाय तुमचीच आहे काय?
कुठे हे बघा आमच्या बालगुड्यांचा वांगा खाल्लान आवाज ना बालगुड्यांचा वांगा खाल्लान हो त्यांच्या वांगीचा वांगा खाल्लान बालगुड्यांच्या वांगीचा वांगा खाल्लान हो मग मी पुढे जाऊन बघाय गेला हा. बघता तो काय ती जगदीश मांडवची तांबडी गाय तुझ्या तिथून मग तसाच मी आलो तुझा आवाज ऐकला तसा हा. तेवढ्यात हा भेटला इथं पांढरी गाय घेऊन आपली हा कुठं होता हा होता एक आणि नदीतून येत होता वरती नदीत काय करत होतास रो तू अरे काय सांगू तुला सोनिया अरे तर बोललो मग अशी काजू आणायला पाठवली हा. आम्ही बघतोय काजू कुठं आहेत पुढून बघतोय बाजून बघतोय तीन खुणवलं पाठी आहे गेलो पाठी कुठे गेलो पाठी मी बघतोय दिसत ना मी असा पुढून सोडला आणि पाठून पण सोडला बियाच माझ्या अंगावर आल्या कुठलं कुठे पाठवून शेणात ना अरे मग सोबत दिला आणि बोला शेण पण खा आणि काजू पण खा मग धुवून खाल्ल्यास की मग काय करू नदीतच गेलो तिथं मग बरं केलं. अर्धा अंगावर आहे मग बरोबर आहे बरोबर तेच तू वास येतोय परमारतोय नुसता घाण अरे काय करू वडिलांचा वास नाही बेकार वडिलांचा काय वडिलांचा विद्यापीठचा ना मग फार म्हणतात दंड आहे माहिती आहे ना अरे गव्हर्नमेंट फार म्हणतात ना असे आहे. काय सांगू तुला सोन्या ठीक आहे ठीक आहे अरे सुदामा हा. मी आपल्या गायला बाजूला तो वाड्या बांधून ये मग सांगतो तुला कशाला बोलवले ते तुला लबाडची लबाड आहे ती. लबाड म्हणजे अशी तशी नाही अरे नाही ते काय बारा गावचं पाणी पिलेली आहे ती अरे बाई, खूपच खरं आहे. मग उगाच नाही म्हणत तिला म्हणून तर पाळली होती बोललो त्याने मी तर फायदा तरी होय बारा गावचं पाणी म्हणजे 12 विद्यापीठाच्या बिया नाही अरे मग तू मग सांगता काय विद्यापीठच्या बिया कुठल्या बिया तिच्या गेल्या पाठून मुलाला सगळं मला दिला होंडा कोंडा मग आणि रस पण काय गावठी अरे सुदामा पण तो आम्हाला लोणवलंच का केलायचं अरे वाकडे बोबड्या हा बोल श्रीकृष्ण भगवान आले होते तुझं भगवान आलं ते हो श्रीकृष्ण भगवान आले होते हा त्याने आपल्याला गोकुळामध्ये बोलवलं आहे गोकुळामध्ये बोलवलंय होय चला मग जाऊया हो ठीक आहे जाऊया आपल्याला तर कोण म्हणतात मथुरेचा राजा कंस गुरुवार शुक्रवार मथुरेचा बाजार पण मथुरेच्या गवडणी गाया नसाव्या समजलं तर आपला लाडका भाता श्रीकृष्ण याने चढवल्या असाव्या ठीक आहे जातो तसाच आणि घेतो तसा समाचार गाई वासरांचा वध करतो मग येईल तो चाल करून आणि घेतो तसा समाचार हॅलो कुमार विशाल विजय भागणे भाई कुमार वृषभ विलास भागणे भाई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तमाशा मंडळ अत्यंत आभारी आहे धन्यवाद. श्रीकृष्ण देवांच्या भीतीने राजा कंसाने काकासूर नावाच्या दैत्यास गोकुळात पाठविले आणि मग काकासूर नावाच्या दैत्याने कावळ्याचे रूप धारण करून गोकुळात प्रवेश केला. मथुरेत कंस मातला ग मथुरेत कंस मातला ग कंस मातला
मातला ग मथुरेत कंस मातला कंस मातला ग मथुरेत कंस मातला कंस मातला ग भय वाटी त्याच्या जीवाला ग भय वाटी त्याच्या जीवाला ग मातला कंस मातला ग कंस मातला ग काका त्याने आणला ग काका सूर त्याने आणला ग मथुरेत मातला कंस मातला ग मथुरेत कंस मातला ग काका सूर त्याने आणला ग काका सूर त्याने आणला ग मथुरेत कंस मातला ग मथुरेत कंस मातला ग मग जीवे मारण्याला कृष्ण देवाला ग मग जीवे मारण्याला कृष्ण देवाला ग मथुरेत कंस मातला ग नाही भीती कृष्ण बाळाला कृष्ण देवाला ग नाही भीती कृष्ण बाळाला कृष्ण देवाला ग कंस मातला ग मथुरेत कंस मातला ग मथुरेत कंस मातला ग हॅलो, श्री रवींद्र विठ्ठल मांडवकर यांच्याकडून 200 रुपये. वीरभद्र प्रकटो, वीरभद्र प्रकटो. वीरभद्र येतोच तर मी. या काकासुराने गोकुळवासियांना त्रास दिला म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने भगवान शिवशंकराचा प्रमुख गण वीरभद्र याचे स्मरण केले. कारण या काकासुराचे मरण या वीरभद्राच्या हातूनच होणार असते. वीरभद्र बाजूला भीती माझ्या जीवाला ग वीरभद्र बाजूला भीती माझ्या जीवाला ग मथुरेत कंस मातला ग मथुरेत कंस मातला ग मग तोचिन मारून घेईन कृष्ण काळ्याला ग मग तोचिन मारून घेईन कृष्ण काळ्याला ग मथुरेत कंस मातला ग मथुरेत कंस मातला ग कावळ्याचे रूप घेऊन नित्य चालला ग कावळ्याचे रूप घेऊन दैत्य चालला ग मथुरेत कंस मातला ग मथुरेत कंस मातला ग
आपण दिलेली कामगिरी काका सुनारे पार पडले हे पाहायलाच हवे. कोण कृष्णा, तू काका सुनाचा वध केलाय, तुझा सूट घेतल्याशिवाय राहणार नाही. तान बसली रुखिया गावी काळकाई आई पद्मावती आई तान बसली रुखिया गावी काळकाई आई पद्मावती आई तान बसली रुखिया गावी काळकाई आई पद्मावती आई तान बसली रुखिया कृपा करी सदैव गावावरी कृपा करी सदैव गावावरी कृपा करी काळकाई आई पद्मावती आई तान बसली रुखिया गावी काळकाई आई आई ताटान बसले रोखिया गावे कालकाये आई पद्मावती आई थाटान बसले रोखिया गावे बालकीत बसून आई घरोघरी येई वाचक नमऊया रे तिच्या चरणा ठाई कालकाये आई पद्मावती आई थाटान बसले रोखिया गावे कालकाये आई पद्मावती आई बसले रोखिया गावे भोळा भक्ताना माते आशीष देई सेवा कराया तुझी बळ आम्हा देई दर्शनाची आम्हाला गणे कालकाये आई पद्मावती आई
माटान बसले रोगिया गावी काळकाये आहे पदमावते आहे माटान बसले रोगिया गावी